चॅप्टर नंबर 7 लिनियर प्रोग्रॅमिंग, त्यामध्ये एक्सरसाइज 7.1 आणि क्वेश्चन नंबर 4. तर सॉल्व ग्राफिकली नंबर फर्स्ट 2x - 3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10. तर याचा अर्थ पहा, याचं सोल्युशन कसं लिहिता येईल आपल्याला. तर 2x - 3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 याचा अर्थ काय, 2x - 3 इक्वल टू 0 ऑर 2x - 3 ग्रेटर दॅन 0 असा अर्थ आहे. तर पुढे पहा, आपण जर ग्राफ काढला तर तो कोणत्या टाईपने काढता येईल. हा आपण एक्स ॲक्सिस ड्रॉ केला, हा वाय ॲक्सिस ड्रॉ केला. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आपण काढला, हा वाय ॲक्सिस ड्रॉ केला आणि इथे ओरिजिन. ठीक आहे. आता 2x - 3 इक्वल टू 0 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती मिळेल, 2x इक्वल टू 3 येईल आणि एक्सची व्हॅल्यू इक्वल टू 3/2. मग x इक्वल टू 3/2 याचा जर आपण ग्राफ काढला, 3/2 म्हणजे 1.5. मग इथे 1 असेल, इथे 2 असेल, इथे 3 असेल, इथे 1, इथे 2. ठीक आहे. इकडे निगेटिव्ह व्हॅल्यू -1 -2, इकडे पण -1 -2 अशा टाईपमध्ये व्हॅल्यू असतात. ठीक आहे. मग आता इथे तुम्हाला स्केल लिहावं लागतं. एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट, 3 युनिट काय असेल ते, आणि वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू काय युनिट असेल ते त्या ठिकाणी स्केल लिहायचं असतं. आणि मग इथे काय म्हटलं, एक्स इक्वल टू 3/2. मग एक्स इक्वल टू 3/2 म्हणजे 1.5. तर साधारण इथे पॉईंट येईल हा 1.5. म्हणजेच लाईन पॅरलल टू काय होईल, वाय ॲक्सिस. लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. मग आपण वाय ॲक्सिसला लाईन पॅरलल काढली कोणत्या पॉईंटमधून, इथे पॉईंट होता 3/2 0. म्हणजेच 3/2 0मधून जाणारी लाईन आपण ड्रॉ केली, ती लाईन आहे वाय ॲक्सिसला पॅरलल. आणि आता पुढची कंडिशन काय चेक करायची, 2x - 3 ग्रेटर दॅन 0. म्हणजेच 2x ग्रेटर दॅन 3 आणि x ग्रेटर दॅन 3/2. याचा अर्थ काय, x ग्रेटर दॅन 3/2 म्हणजे एक्सच्या अशा व्हॅल्यू की 3/2पेक्षा मोठ्या असतील. म्हणजेच 3/2पेक्षा मोठ्या म्हणजेच कोणत्या, 2, 3, 4, 5 अशा व्हॅल्यू असतील. मग त्या व्हॅल्यू कुठे येतात, ह्या साईडला येतात. म्हणून आपला सोल्युशन सेट आहे तो अशा टाईपचा येईल. ह्या साईडचा जो सोल्युशन सेट आहे तो आपलं आन्सर येईल. म्हणजे शेडेड रिजन इज सोल्युशन सेट. म्हणजे एकच्या अशा व्हॅल्यू किती 3/2पेक्षा मोठ्या आहेत. म्हणजेच हा आपला सोल्युशन सेट मिळेल. ठीक आहे. आता पुढचं पहा, 2y - 5 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजेच काय लिहिता येईल, 2y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 अँड y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5/2. y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5/2. याचा अर्थ काय, दॅट इज y इक्वल टू 5/2 ऑर y ग्रेटर दॅन 5/2. y ग्रेटर दॅन 5/2. मग याचा आपण ग्राफ ड्रॉ केला तर कसं येईल पहा, हा एक्स ॲक्सिस काढला मी, हा एक्स ॲक्सिस, त्यानंतर हा येईल तो वाय ॲक्सिस आणि इथे असेल ओरिजिन. मग आता काय म्हटलं, y इक्वल टू 5/2. 5/2 म्हणजेच किती, 2.5. मग वायची व्हॅल्यू किती, 2.5. मग 2.5 साधारण इथे 0.1, इथे 2, इथे 3. ठीक आहे. इकडे पण 1, 2, 3 काय असेल ते, इकडे -1 -2, इकडे -1 -2 अशा टाईपमध्ये आपण ग्राफ काढला, कोऑर्डिनेट ॲक्सेस काढले. आता y इक्वल टू 2.5/2 म्हणजे 2.5. मग 2.5 म्हणजे साधारण वायची व्हॅल्यू इथे येईल पहा, y इक्वल टू 2.5. म्हणजेच ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल. मग एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजेच 2.5मधून जाणारी, पण वाय ॲक्सिसमधून जाणारी, म्हणजेच हा पॉईंट काय असेल, 0, 5/2 असेल. मग ह्या पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ केली म्हणजेच ही लाईन आहे y इक्वल टू 5/2. तर आता काय म्हटले कंडिशन, वायच्या अशा व्हॅल्यू की 5/2पेक्षा मोठ्या आहेत. वायच्या व्हॅल्यू 5/2पेक्षा मोठ्या म्हणजे कोणत्या असेल, 3, 4, 5, 6 अशा टाईपच्या. म्हणजे त्या व्हॅल्यू कुठे येतील, या लाईनच्या वरच्या बाजूला येतील. म्हणून आपलं सोल्युशन सेट हे असेल लाईनच्या वरचं. शेडेड रिजन इज सोल्युशन सेट ऑफ इनइक्वेलिटी. ठीक आहे. अशा टाईपचं आपलं सोल्युशन मिळेल. आता पुढचा नंबर पहा, नंबर 3. 3x + 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 0. 3x + 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजेच काय येईल आता, 3x लेस दॅन ऑर इक्वल टू -4 अँड x लेस दॅन ऑर इक्वल टू -4/3.
4/3 म्हणजे काय केलं आपण, -4 दोन्ही साईडला ॲड केला. -4 जर ॲड केला तर इनइक्वलिटी बदलत नाही, म्हणजे इथे +4 -4 कॅन्सल होतात आणि इकडे किती येतं -4. आणि पॉझिटिव्ह नंबरने जर दोन्ही साईडला डिवाईड केलं तरीसुद्धा इनइक्वलिटी बदलत नाही. फक्त निगेटिव्ह व्हॅल्यूने जर डिवाईड केलं दोन्ही साईडला तर इनइक्वलिटी मात्र बदलते. ठीक आहे, म्हणजे लेस दॅनचं ग्रेटर दॅन होतं, ग्रेटर दॅनचं लेस दॅन होतं. पण इथे हा जो 3 आहे हा पॉझिटिव्ह आहे म्हणून इनइक्वलिटी बदलली नाही. तर किती आलं, x लेस दॅन इक्वल टू -4/3. दॅट इज x इक्वल टू -4/3 ऑर x लेस दॅन -4/3. मग आता याचा आपण ग्राफ काढूया. x ॲक्सिस आणि y ॲक्सिस आपण ड्रॉ केले. त्याचं स्केल आपल्याला कंपल्सरी लिहावं लागतं. इथे कोपऱ्यामध्ये त्याचं स्केल लिहायचं, काय असेल ते. x ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 2 युनिट 1 युनिट काय असेल ते लिहा. आता इथे ओरिजिन आहे, इकडे 1 2 3, इकडे असेल 1 2 3 आणि इथे -1 -2 -3 अशा टाईपमध्ये व्हॅल्यू येतील. इकडे -1 -2 -3. मग काय म्हटलं, x इक्वल टू -4/3. -4/3 म्हणजेच -1.33 काहीतरी व्हॅल्यू येईल. -1.33 म्हणजे साधारण इथे हा पॉईंट मिळेल आपल्याला. ही जी लाईन आहे ही असेल पॅरलल टू पॅरलल टू y ॲक्सिस. मग अशा फॉर्ममध्ये आपल्याला ही लाईन ड्रॉ करता येईल. ही लाईन मिळते आपल्याला x इक्वल टू -4/3 म्हणजे पॅरलल टू y ॲक्सिस आहे. पॅरलल टू y ॲक्सिस अशी लाईन मिळेल. आता ही लाईन ड्रॉ केली आपण तर पुढची कंडिशन काय चेक करायची, x लेस दॅन -4/3. मग च्या अशा व्हॅल्यू की त्या -4/3 पेक्षा लहान असतील. च्या व्हॅल्यू -4/3 पेक्षा लहान म्हणजेच -2 -3 ह्या -4/3 पेक्षा लहान आहे. म्हणजेच लाईनच्या ह्या साईडचा पोर्शन, ह्या साईडच्या त्या व्हॅल्यू येतील. म्हणून आपण ह्या साईडचा रिजन शेड करायचा, म्हणजे शेडेड रिजन इज सोल्युशन सेट. अशा टाईपमध्ये आपल्याला डायग्राम काढता येते किंवा याचं सोल्युशन आपल्याला दाखवता येतं. आता पुढचं पहा, 5y + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 0. मग आता याचं सोल्युशन लिहिताना कसं लिहायचं, 5y दोन्ही साईडला -3 केलं तर +3 -3 कॅन्सल झाले आणि इथे किती आलं, -3 आलं. आता 5ने डिवाईड केलं दोन्ही साईडला तर -3/5 येईल. दॅट इज y इक्वल टू -3/5 ऑर y लेस दॅन -3/5 असं आपल्याला लिहिता येईल. आता आपण ग्राफ काढला तर अशा टाईपमध्ये आपल्याला x ॲक्सिस y ॲक्सिस ड्रॉ करता येतील. हा x ॲक्सिस, त्यानंतर हा y ॲक्सिस आणि ओरिजिन. ठीक आहे, आता y इक्वल टू -3/5 दाखवायचं आहे म्हणून इथे आपला पॉईंट 1 येईल, इथे 2 येईल, इथे 3 येईल, इकडे -1 -2 -3, इकडे 1 2 3, इकडे -1 -2 अशा टाईपने आपल्याला पॉईंट्स दाखवता येतील. आता y इक्वल टू -3/5 म्हणजेच -0.6 म्हणजेच y इक्वल टू -3/5 म्हणजेच -0.6 येईल. म्हणजे 5 6 आर 30. -0.6 yची व्हॅल्यू आहे म्हणजेच ते कुठे येईल, साधारण ह्या ठिकाणी येईल. -0.6 -5 निम्म्यावर येईल आणि त्याच्या थोडंसं पुढे -0.6 येईल. आणि मग ही जी लाईन आहे ही असेल x ॲक्सिसला पॅरलल. ही लाईन x ॲक्सिसला पॅरलल येईल आणि याचे जे सोल्युशन आहे काय म्हटलं, y लेस दॅन -3/5 म्हणजे yच्या अशा व्हॅल्यू की -3/5 पेक्षा लहान आहेत. मग -3/5 पेक्षा लहान म्हणजेच इथे आहे -3/5 आहे. तर याच्यापेक्षा लहान म्हणजे कोणत्या व्हॅल्यू, -1 -2 -3. म्हणून ह्या व्हॅल्यू कुठे येतात, त्या साईडचा रिजन शेड करायचा. ह्या साईडच्या ज्या व्हॅल्यू आहेत हे आपला असेल सोल्युशन सेट, इज द सोल्युशन सेट ऑफ धिस इनइक्वेलिटी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5. सॉल्व ग्राफिकली 2x + y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 अँड x - y लेस दॅन ऑर इक्वल टू 1. आता या ठिकाणी 2 इनइक्वेलिटीज आहेत. आपण पहिले इनइक्वेलिटी लिहू, 2x + y इक्वल टू 2 ऑर 2x + y ग्रेटर दॅन 2. ठीक आहे. अगोदर फक्त आपण लाईनचे इक्वेशन लिहू आणि त्याचे पॉईंट्स काढू. मग इथे x आणि y, मग त्याचे पॉईंट्स पहा कसे येतील. त्याचे पॉईंट्स म्हणजेच इथे जर y 0 असेल तर x ची व्हॅल्यू किती, इथे 0 टाकलं तर 2x = 2 होईल, x = 1 येईल. आता x ची व्हॅल्यू 0,
इथे 0 टाकलं, हे टोटल 0, वाय इक्वल टू 2 आलं. ठीक आहे. असे आपण लाईनचे 2 पॉईंट्स काढले आणि मग याचे पॉईंट्स लिहूया. पॉईंट्स ऑन लाईन. पॉईंट्स ऑन लाईन. लाईन कोणती? 2x प्लस वाय इक्वल टू 2. मग याचे पॉईंट्स काय येतात? एक्स ॲक्सिसचे येईल 1 0 आणि वाय ॲक्सिसचं काय येईल? 0 2 येईल. असे 2 पॉईंट आपण काढले. आता सेकंड लाईन लिहू. एक्स मायनस वाय इक्वल टू 1. आता ह्याचे पण आपण पॉईंट्स काढू या लाईनचे. पहा पॉईंट्स. ह्या लाईनचे पॉईंट्स काय येतील? इथे वायची व्हॅल्यू 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू 1 येईल आणि एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर वायची व्हॅल्यू किती येते? -1. अशा टाईपमध्ये आपल्याला पॉईंट्स मिळतील. आता पॉईंट्स ऑन लाईन. कोणती लाईन आहे आता? पॉईंट्स ऑन लाईन एक्स मायनस वाय इक्वल टू 1 याचे पॉईंट्स. याला सी नाव देऊ म्हणजे एक्स ॲक्सिसचा पॉईंट मिळेल 1 0 आणि वाय ॲक्सिसचा पॉईंट मिळतो 0 -1. आता ग्राफ काढला आपण. आता या ठिकाणी आपल्याला सेपरेट ग्राफ न काढता आपल्याला कॉमन रिजन ड्रॉ करायचा आहे. कॉमन रिजन ड्रॉ करायचा आहे तो अशा मेथडनं आपण ड्रॉ करू. ठीक आहे. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि ओरिजिन, त्यानंतर पॉईंट्स 1 2 3, इकडे 1 2 3, -1 -2 -3 -1 -2 -3. आणि आता पहिल्या लाईनचे पॉईंट फक्त काढूया आपण. मग पहिल्या लाईनचे पॉईंट म्हणजे 1 0 म्हणजे हा एक्स ॲक्सिसचा पॉईंट आहे आणि वाय ॲक्सिसचा आहे 0 2. हा आहे 0 2 या ठिकाणी येईल आणि मग दोन्ही पॉईंट आपण जॉईन केले. दोन्ही पॉईंट जॉईन केले तर आपल्याला या पहिल्या लाईनचा ग्राफ मिळतो. पहा आता ही जी लाईन आहे ह्या लाईनचा सोल्युशन सेट कोणता? ग्रेटर दॅन 2. मग ॲट पॉईंट 0 0 इथे एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 0 टाकली तर काय होईल? टोटल आन्सर 0 आणि 0 ग्रेटर दॅन 2. पहा ह्या ठिकाणी 2x प्लस वाय इज ग्रेटर दॅन 2 म्हटलं तर ॲट पॉईंट 0 म्हणजेच 2 × 0 + 0 ग्रेटर दॅन 2. तर इथे किती होईल? 0 ग्रेटर दॅन 2. मग ही कंडिशन सॅटिस्फाय होते का हे चेक करायचं. 0 ग्रेटर दॅन 2 आहे का? नाही. नॉट ग्रेटर दॅन 2 आणि देअरफॉर सोल्युशन सेट नॉट कंटेनिंग ओरिजिन. नॉट कंटेनिंग ओरिजिन म्हणजे कोणता? ही जी खालची बाजू याच्यात ओरिजिन येईल आणि वरच्या बाजूमध्ये ओरिजिन येणार नाही. म्हणजे ह्या लाईनचा वरचा पोर्शन म्हणजे सोल्युशन सेट आहे. ठीक आहे. आता दुसरी लाईन ड्रॉ करू आपण. मग दुसरी लाईनचं पॉईंट एक्स ॲक्सिसचा काय येतो? इथेच आहे. पहा यालाच आपण सी नाव देऊया. ए ऑर सी दोन्ही सारखेच आहे. मग इथे पॉईंट येईल हा सी. ठीक आहे. आता सेकंड लाईनचं सेकंड वाय ॲक्सिसचा पॉईंट, सेकंड लाईनचा वाय ॲक्सिसचा पॉईंट आहे 0 -1 म्हणजे ह्या ठिकाणी येईल आणि दोन्ही पॉईंट आपण जॉईन केले. तर आता ही सेकंड लाईन आहे. सेकंड लाईन कोणती आहे? एक्स मायनस वाय इक्वल टू 1 आणि ही लाईन कोणती होती? 2x प्लस वाय इक्वल टू 2 होती. आता ही जी लाईन आहे या लाईनचा पोर्शन कोणता ते ठरवायचं. मग त्यासाठी काय म्हटलं? एक्स मायनस वाय लेस दॅन 1. मग ॲट पॉईंट 0 0 0 लेस दॅन 1 आहे का? आहे. कंडिशन सॅटिस्फाय होते. देअरफॉर सोल्युशन सेट कंटेनिंग ओरिजिन. म्हणजे ही जी सेकंड लाईन आहे याचा सोल्युशन सेट कंटेनिंग ओरिजिन. मग आता लाईनच्या वरच्या भागामध्ये ओरिजिन येतो. हा ओरिजिन येतो. या लाईनच्या वरच्या भागामध्ये ओरिजिन येतो. मग दोन्ही लाईनचा कॉमन रिजन घ्यायचा आहे. दोन्ही लाईनचा कॉमन. मग पहा कोणता येईल? ह्या लाईनचा वरचा, ह्या लाईनचा ह्या साईडचा वरचा म्हणजे नॉट कंटेनिंग ओरिजिन. ह्या लाईनचा नॉट कंटेनिंग आणि ह्या लाईनचा कंटेनिंग ओरिजिन म्हणजे हा ह्या साईडचा येईल. पहा हा जो रिजन आहे हा आपला येतो सोल्युशन सेट. इज द सोल्युशन सेट. ठीक आहे. किंवा असं समजत नसेल तर काय करायचं? सेपरेट 2 ग्राफ किंवा एकाच याच्यात काढायचे पण 2 वेगवेगळ्या पेनचा वापर करायचा. म्हणजेच 2 कलर असलेल्या पेनचा वापर केला तर हा सोल्युशन सेट आपण वेगळ्या पेनने दाखवला. म्हणजेच समजा ब्लॅक पेनने दाखवला असेल आणि ह्या लाईनचा हा आपण रेड पेनने दाखवला असेल आणि मग दोन्ही पण कलरचे पेन कुठे येतात तेवढा आपला सोल्युशन सेट. ठीक आहे. त्यानंतर नंबर सेकंड पहा. सॉल्व ग्राफिकली एक्स मायनस वाय लेस दॅन इक्वल टू 2 अँड एक्स प्लस 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 8. तर आपण काय करूया? फर्स्ट लाईनचे पॉईंट पहा. एक्स मायनस वाय इक्वल टू 2 असेल. या लाईनचे पॉईंट्स काढले आपण इथं. काय म्हटलं?
एक्स वाय, तर y0 टाकलं, y0 टाकलं तर एक्सची व्हॅल्यू 2 आली. आता x0 टाकलं, इथे एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर वायची व्हॅल्यू किती आली? -2. मग आता याचे पॉईंट्स लिहू आपण. पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस म्हणजे 2 0, त्याला ए नाव दिलं, आणि पॉईंट ऑन वाय ॲक्सिस म्हणजे 0 -2. ठीक आहे. आता सेकंड लाईन x + 2y = 8 आहे, तर याचे पॉईंट्स काढूया आपण. वायची व्हॅल्यू 0 टाकली तर एक्स किती येईल? इथे 0, तर एक्सची व्हॅल्यू 8 येईल. आणि एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर 2y = 8 म्हणजेच y = 4 होईल. आणि मग याचे जे पॉईंट्स आहेत याला C नाव देऊ, 8 0, आणि सेकंड वाय ॲक्सिसचा पॉईंट 0 4. अशा आपल्याला ह्या ठिकाणी पॉईंट्स मिळतील. असंच लिहिलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही सेपरेट लिहू शकता. पॉईंट्स ऑन एक्स, इक्वेशन ऑफ लाईन x - y = 2, पॉईंट्स ऑन धिस लाईन डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. (2 0, (0 - 2). त्यानंतर इक्वेशन ऑफ सेकंड लाईन x + 2y = 8, पॉईंट्स ऑन धिस लाईन (8 0, (0 4). डायरेक्ट पॉईंट्स लिहिले तरी चालतात. ठीक आहे. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि ओरिजिन. मग आपण इथे 2चा स्केल घेऊया. 2 4 6, इथे -2 -4, इकडे 2 4 6, इथे -2 -4 -6. ठीक आहे. आता पहिल्या लाईनचे फक्त पॉईंट्स आपण काढूया. 2 0 म्हणजे हा पॉईंट ए आहे पहा. 2 0 म्हणजे इथे एक्स ॲक्सिसचं पॉईंट. 0 2 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 असलेला वाय ॲक्सिस आहे. मग 0 -2 म्हणजे इथे पॉईंट येईल, हा कोणता? बी. आता एवढे दोन्हीच फक्त जॉईन करायचे, एकाच लाईनचे फक्त जॉईन करून घ्यायचे अगोदर. नंतर एकदम पॉईंट दोन्ही लाईनचे सिलेक्ट केले तर चुकून दोन्ही लाईनचे एक एक पॉईंट जॉईन होऊ शकतो. म्हणून फक्त एका लाईनचे पॉईंट सिलेक्ट करा, तेवढेच जॉईन करा. ठीक आहे. ही लाईन कोणती मिळते? x - y = 2 मिळते. आता सेकंड लाईनचे आपण पॉईंट दाखवू. (8 0). मग आता इथे 8 आहे पहा, इथे आहे आपला पॉईंट C, एक्स ॲक्सिसचा पॉईंट C0 8 0. आता वाय ॲक्सिसचा पॉईंट 0 4 0 4 म्हणजे इथे आहे पहा हा 4, म्हणून हा पॉईंट याला नाव D देऊया. आता इथे दोन्ही पण जॉईन केले तर ही सेकंड लाईन आपल्याला मिळते. सेकंड लाईन कोणती आहे? x + 2y = 8 आहे, आणि ही लाईन x - y = 2. अशा दोन लाईन आपण ड्रॉ केल्या, आणि दोन्ही लाईनच्या कंडिशन सेम आहेत, <<2> आहेत. म्हणजेच याचा अर्थ ओरिजिन कंडिशन चेक केली, 0 <2. याला थोड्या वेळ फक्त x आणि y 0 म्हटलं तर 0 <2 सॅटिस्फाय होईल. 0 हा 2पेक्षा लहानच आहे. इथे पाहिलं 0 + 2 × 0 म्हणजे 0 येईल. 0 <8 म्हणजे कंडिशन दोन्ही पण सॅटिस्फाय होतात. सॅटिस्फाय झाल्या तर दोन्हींचा सोल्युशन सेट कोणता? कंटेनिंग ओरिजिन. दोन्ही पण लाईनचा कंटेनिंग ओरिजिन. आता ही जी पहिली लाईन ड्रॉ केली याचा कंटेनिंग ओरिजिन म्हणजे हा वरचा येतो, वरच्या बाजूचा येतो. आणि ही जी लाईन आहे CD सेकंड लाईन, ह्या लाईनचा खालचा पोर्शन, ह्या लाईनचा हा खालचा पोर्शन येईल. म्हणजे दोघांचा कॉमन म्हणजेच कोणता येईल पहा, हा येतो. दोघांचा कॉमन रिजन म्हणजेच हा याचा सोल्युशन सेट येतो पहा. इज द सोल्युशन सेट ऑफ धिस 2 इनइक्वेलिटी. अशा पद्धतीने आपल्याला हा ग्राफ काढता येईल. आणि याचा स्केल काय येईल? मग याचं स्केल काय लिहायचं? एक्स ॲक्सिसचं 1 सेंटीमीटर = 2 युनिट, आणि वाय ॲक्सिसचं पण काय येईल? वाय ॲक्सिसचं 1 सेंटीमीटर = 2 युनिट्स. अशा पद्धतीने आपल्याला हे स्केल लिहिता येईल आणि असा ग्राफ काढता येईल. मग हे जो शेडेड रिजन आहे हा आहे आपला सोल्युशन सेट. शेडेड रिजन इज सोल्युशन सेट. ठीक आहे. हा आहे अनबाउंडेड रिजन, म्हणजे याला इकडे एंड नाही आहे म्हणून याला म्हणायचं अनबाउंडेड रिजन. नंबर 3 x + y ≥ 6 अँड x + 2y << 10 सॉल्व ग्राफिकली म्हटलेलं आहे. मग आता पहिल्या लाईनचं इक्वेशन लिहू आपण, x + y = 6, आणि दुसऱ्या लाईनचं लिहू x + 2y = 10. आता पहिल्या लाईनचे पॉईंट्स काढू आपण. जर y 0 असेल तर x ची व्हॅल्यू किती? इथे 0 टाकलं, x ची व्हॅल्यू किती होईल? 6, आणि x 0 टाकलं तर y ची व्हॅल्यू 6 होईल. म्हणून या लाईनचे पॉईंट्स काय येतात? 6 0, आणि काय होईल इथे? 0 6 होईल.
त्यानंतर सेकंड लाईनचे, आता याला नाव देऊ आपण पॉईंट्स ऑन लाईन. पॉईंट्स ऑन लाईन, पॉईंट्स ऑन लाईन, त्याला नाव देऊ आपण ए इन ब्रॅकेट 60 अँड बी इन ब्रॅकेट 06. ठीक आहे. आता इथे सेकंड लाईन पहा, x+2y = 10. याचे पॉईंट्स काढू आपण. जर वायची व्हॅल्यू 0 म्हणजे जर टोटल 0, ची व्हॅल्यू किती होईल 10. आता x 0 टाकलं इथे 0, तर 2y = 10 म्हणजे y = 5 होईल. आणि मग याचे पॉईंट्स काय येतात 10 0 आणि सेकंड येईल 0 5. ठीक आहे. मग पॉईंट्स ऑन धिस लाईन, पॉईंट्स ऑन लाईन. आता याला सी आणि डी नाव देऊ आपण. सीचे कोऑर्डिनेट 10 0 आणि डीचे कोऑर्डिनेट 0 5. डीचे कोऑर्डिनेट 0 5. ठीक आहे. आता ग्राफ ड्रॉ करायचा आपल्याला. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस, इथे ओरिजिन. आता पहिली लाईनचे पॉईंट्स पहा. काय म्हटलेले, स्केल आपण 2चंच घेऊया. 2 4 6 8 10, पुढे 12 लिहिलं तरी चालतं. इकडे -2 -4, इकडे 2 4 6 8, इथे -2 -4 -6. कोणताही स्केल घेतलं तरी चालतं. आता पॉईंट पहा, काय म्हटलं, ए इन ब्रॅकेट 60 म्हणजे हा आहे एक्स ॲक्सिसचा पॉईंट, ए इन ब्रॅकेट 60. आता बी इन ब्रॅकेट 06 म्हणजे हा आहे वाय ॲक्सिसचा, मग इथे पॉईंट येईल हा बी. आता दोन्ही आपण जॉईन केले, दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहेत. अशा पद्धतीने जॉईन केले. ही लाईन आपली मिळाली x+y = 6 मिळाली. आता ह्या लाईनचा रिजन कोणता, ह्या लाईनचा रिजन पहा, x+y > 6 म्हणजे 0 0 टाकलं तर 0 > 6. मग सॅटिस्फाय होतं का, नाही होत. मग होत नसेल सॅटिस्फाय तर नॉट कंटेनिंग ओरिजिन, म्हणजेच ह्या लाईनचा वरचा भाग म्हणजे सोल्युशन सेट. ठीक आहे. आता सेकंड लाईन, सेकंड लाईनचे पॉईंट पहा. सी इथे आहे 10 0 म्हणजे हा सी आणि 0 5 म्हणजे इथे असेल हा डी असेल. आता दोन्ही जॉईन केले, हे दोन्ही पॉईंट जॉईन केले आपण, तर ही लाईन आपल्याला सेकंड मिळते. सेकंड लाईन म्हणजे कोणती, x+2y = 10 ही लाईन मिळाली. ही लाईन सी डी नाव त्याला दिलं आपण. आता ही जी लाईन होती ए बी, ए बीचा वरचा भाग, ए बीचा वरचा भाग, आणि सी डीचा कोणता, मग सी डीचा 0 0 0 0 <10, 0 <10 म्हणजे याचा अर्थ कंडिशन सॅटिस्फाय होते सेकंडची, तर त्याचा सोल्युशन सेट कोणता येईल, कंटेनिंग ओरिजिन. मग लाईन सी डी त्याचा खालचा भाग, आणि ही जी लाईन आहे ही लाईन याच्या वरचा भाग, म्हणजे कोणता येतो पहा, हा येईल. इज द सोल्युशन सेट. ठीक आहे. हा मिळेल आपल्याला याचा सोल्युशन सेट. ओके. किंवा पुन्हा पहा, ही जी लाईन आहे ए बी, ए बीचा कोणता रिजन आहे, लाईन ए बीचा म्हणजे फर्स्ट लाईन, फर्स्ट लाईनचा नॉट कंटेनिंग ओरिजिन, म्हणजे ही जी लाईन आहे याचा हा रिजन नाही येत, हा वरचा येतो, या लाईनचा वरचा. आता ही जी लाईन काढली आपण सी डी, लाईन सी डी म्हणजे ही लाईन ह्या लाईनचा खालचा, मग असं दोघांचा कॉमन म्हणजे फक्त एवढा. ठीक आहे. मग आणखी हा येतो का आपण चेक करू. ए बीचा कोणता म्हटलं, लाईन ए बीचा वरचा आहे म्हणजे हा नाही येणार, बरोबर, फक्त एवढाच रिजन येतो कॉमन. ओके. मग शेडेड रिजन इज सोल्युशन सेट, ठीक आहे. नंबर 4, सॉल्व ग्राफिकली 2x + 3y < 6 अँड x+4y > 4. मग लाईनचं इक्वेशन लिहू. इक्वेशन ऑफ लाईन, 2x + 3y = 6 आणि सेकंड लाईन, नंबर सेकंड, x + 4y = 4. मग आता इथे लिहू आपण पॉईंट्स ऑन लाईन. मग याचे पॉईंट्स याला नावं देऊ आपण. ए पहिल्या लाईनचे पॉईंट, आणि हा वाय, इथे काय केलं y0, इथे x0. या सेकंड लाईनचे पॉईंट y0, आणि याला डी म्हणजे वाय ॲक्सिसचा पॉईंट, मग याला x0. ठीक आहे. आता किती येईल पहा,
इथे y0 टाकला, y कोऑर्डिनेट 0, तर 2x इक्वल टू 6 म्हणजे xची व्हॅल्यू किती आली 3 आली. आता y ॲक्सिसचा पॉईंट काढायचा आपल्याला. y ॲक्सिसचा काढायचा असेल तर x कोऑर्डिनेट 0 ठेवावा लागतो, म्हणजे हा 0, तर 3y इक्वल टू 6 म्हणजे yची व्हॅल्यू 2 आली. आता ह्या ठिकाणी पहा, इथे yची व्हॅल्यू 0 तर xची व्हॅल्यू 4 आली. त्यानंतर पुढचा पॉईंट काढायचा आपल्याला y ॲक्सिसचा. y ॲक्सिससाठी x कोऑर्डिनेट 0 ठेवावा लागतो, मग इथे 0 टाकला तर yची व्हॅल्यू 1. अशा पद्धतीने आपल्याला हे पॉईंट्स मिळतात आणि मग आपल्याला ग्राफ काढायचा. हा x ॲक्सिस, हा y ॲक्सिस. आता पॉईंट्स काढले आपण 1 2 3 4. इथे -1 -2 -3 1 2 3 4. इकडे -1 -2 -3 -4. ठीक आहे. आता पहिल्या लाईनचे पॉईंट्स काढू आपण. पॉईंट्स ऑन लाईन म्हणजे ही पहिली लाईन, ही पहिली लाईन, याला आपण व्यवस्थित असं अरेंज करूया. ठीक आहे. अशा पद्धतीने काय केलं आपण, पॉईंट्स ऑन लाईन काढले, किंवा असं म्हटलं तरी चालतं, पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस, पॉईंट्स ऑन वाय ॲक्सिस असं म्हटलं तरी चालतं. ठीक आहे. आता पहिल्या लाईनचे आपण फक्त पॉईंट काढूया. काय म्हटलं, एक्स ॲक्सिसचा पॉईंट म्हणजे वाय कोऑर्डिनेट ज्याचा 0 आहे तो एक्स ॲक्सिसचा पॉईंट, मग इथे पॉईंट 3 0 म्हणजे हा मिळेल ए. आता त्याच लाईनचा दुसरा पॉईंट वाय ॲक्सिसचा तो आहे एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे वाय ॲक्सिसचा पॉईंट आहे बी इन ब्रॅकेट 0 2 म्हणजे हा पॉईंट आहे वाय ॲक्सिसचा, त्याला बी नाव दिलं. आता हा जॉईन करूया आपण. दोन्ही पॉईंट आपण जॉईन केले तर ही लाईन आपल्याला कोणती मिळते, ही लाईन मिळते 2x + 3y = 6 मिळते. आता ह्या लाईनचा सोल्युशन सेट कोणता आहे पहा. इथे <0 <6 आहे आणि <6 असेल तर कंटेनिंग ओरिजिन म्हणजे ह्या लाईनचा खालचा रिजन येतो, ज्याच्यामध्ये ओरिजिन आहे तो खालचा, लाईनच्या खालचा भाग म्हणजे सोल्युशन सेट आहे. आता दुसऱ्याचा काढू आपण. दुसऱ्याचा काय येतो, दुसऱ्या लाईनचे पॉईंट्स पहा. 4 0 म्हणजे एक्स ॲक्सिसचा पॉईंट आहे हा सी, आणि 0 1 म्हणजे हा वाय ॲक्सिसचा पॉईंट आहे डी. आता हे दोन्ही आपण जॉईन केले. अशा पद्धतीने 2 पॉईंट जॉईन केले. आता ही जी दुसरी लाईन आहे याचा सोल्युशन सेट कोणता, >4. मग >4 म्हटलं का नॉट कंटेनिंग ओरिजिन म्हणजे ही जी लाईन आहे याचा वरचा भाग म्हणजे सोल्युशन सेट कोणता येईल पहा, हा येईल मधला. इज द शेडेड रिजन इज द सोल्युशन सेट. अशा पद्धतीने आपल्याला ग्राफ काढता येईल. म्हणजेच काय म्हटलं पुन्हा पहा, ए बीचा कोणता, लाईन ए बी म्हणजे फर्स्ट लाईनचा कोणता, ओरिजिन साईड म्हणजे खालच्या बाजूचा, ह्या लाईनचा खालची बाजूचा. ठीक आहे. आणि दुसरी लाईन जी आहे सी डी, ह्या लाईनचा वरच्या बाजूचा. म्हणजे हा जो डार्क केला, शेडेड रिजन इज सोल्युशन सेट. पण हा जो सेट आहे हा कसा आहे, इथपर्यंत नाही आहे, तो कसा आहे अमर्यादेपुढे, म्हणजे त्याला म्हणतो आपण अनबाउंडेड. पुढे त्याला एंड नाही आहे, म्हणजे हा पुढे आपल्याला आणखी कुठपर्यंत, जोपर्यंत लाईन वाढवतात तोपर्यंत आपल्याला हा रिजन वाढवता येतो. म्हणजे हा जो सेट आहे हा अनबाउंडेड आहे, इज द अनबाउंडेड रिजन. पुढचा नंबर 5. 2x + y > 5 and x - y < < 1. मग आता इथे इक्वेशन ऑफ लाईन लिहू आपण. इक्वेशन ऑफ लाईन आणि पॉईंट ऑन x ॲक्सिस आणि पॉईंट ऑन y ॲक्सिस. ठीक आहे. अशा प्रकारचे आपण कॉलम करूया. मग आता नंबर फर्स्टला काय, 2x + y = 5 ही पहिली लाईन. आता दुसरी लाईन कोणती, x - y = 1. अशा पद्धतीने आपण काय करू, टेबल तयार करू. मग असं टेबल तयार केला तरी चालतो, किंवा सुरुवातीला मी अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये टेबल केलेलं आहे त्या प्रकारचं चालेल, किंवा तुम्ही फक्त डायरेक्ट लाईनचे पॉईंट्स लिहिले तरी चालतात. पण कोणत्या लाईनचे आहे हे दाखवावं लागतं, म्हणजेच त्या लाईनचे आपल्याला पॉईंट्स व्यवस्थित कळायला पाहिजे. मग अशा पद्धतीने आपण टेबल तयार केला. आता पहिल्या लाईनचा पॉईंट म्हणजे त्याला ए नाव देऊ. आता ए लिहिलं तर वाय कोऑर्डिनेट 0, कारण पॉईंट हा एक्स ॲक्सिसचा आहे म्हणून याचा वाय कोऑर्डिनेट हा 0 आहे. आता इथे पहा, याला बी, हा वाय ॲक्सिसचा पॉईंट लिहायचा ना, मग एक्स कोऑर्डिनेट 0. आता याला डी नाव दिलं, याचं एक्स कोऑर्डिनेट 0. आता काय काढायचं याचं,
वाय कोऑर्डिनेट 0, मग इथे वायची व्हॅल्यू 0, तर 2x इक्वल टू 5, एक्स इक्वल टू किती होईल 5/2 येईल. ठीक आहे. आता सेकंड वाय ॲक्सिसचा पॉईंट काढायचा. एक्सची व्हॅल्यू 0 तर वायची व्हॅल्यू किती आली 5. आता इथे पहा सेकंड लाईनमध्ये एक्स मायनस वाय इक्वल टू 1, त्यामध्ये आपण वायची व्हॅल्यू 0 तर एक्सची व्हॅल्यू किती होईल मग 1, आणि वाय कोऑर्डिनेट आपल्याला काढायचा असेल तर काय मिळेल पहा, एक्सची व्हॅल्यू 0 तर वायची व्हॅल्यू -1, म्हणजे -1 मायनस वाय इक्वल टू 1 देन वाय इक्वल टू -1. अशा फॉर्ममध्ये आपल्याला पॉईंट्स काढता येतात. आणि मग ग्राफ काढायचा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि ओरिजिन. आता पहा इथे पॉईंट्स लिहू आपण 1 2 3 4 5, इकडे 1 2 3 4 5, पुढे आणखी वाढवले तरी चालतात, पाहिजे तेवढे, जोपर्यंत आपल्याला गरज आहे तोपर्यंत पॉईंट हे लिहायचेत. -1 -2 -3. ओके. आता 5/2, 5/2 म्हणजे 2.5, 2.5 म्हणजे साधारण इथे पॉईंट मिळेल आपल्याला, हा ए मिळेल, आणि बी म्हणजे 0.5 इथे 0.5 हा पॉईंट बी आहे. मग हे दोन्ही फक्त जॉईन केले, पहिल्या लाईनचे पॉईंट आपण जॉईन केले, हे झाले पहिल्या लाईनचे पॉईंट, म्हणजे ए आणि बी हे आहेत पहिल्या लाईनचे पॉईंट आहेत. म्हणजे हा पॉईंट एक्स ॲक्सिसचा आणि हा पॉईंट वाय ॲक्सिसचा, असे आपण एक्स आणि वाय ॲक्सिसचे पॉईंट काढले आणि दोन्ही जॉईन केले. मग आपल्याला ही लाईन कोणती मिळाली पहा, ही लाईन मिळते 2x + y = 5, ही लाईन. आता दुसऱ्या लाईनचे ह्या लाईनचा रिजन कोणता आहे तो शोधू आपण अगोदर. तर इथे कंडिशन आहे >5, ग्रेटर दॅन असेल तर नॉट कंटेनिंग ओरिजिन, म्हणजे ह्या लाईनचा वरचा भाग म्हणजे सोल्युशन सेट. ठीक आहे. आता सेकंड लाईनचे पॉईंट पहा 1 0, म्हणजे इथे आहे हा सी, आणि डी कुठे आहे 0 -1 हा डी आहे. मग आता हे दोन्ही आपण जॉईन केले पॉईंट, दोन्ही पॉईंट आपण जॉईन केले. याला ही लाईन कोणती आहे x - y = 1 आहे. आता ह्या लाईनचा रिजन कोणता, <1 असेल तर कंटेनिंग ओरिजिन, म्हणजे ह्या लाईनच्या वरच्या भागामध्ये ओरिजिन आहे. आणि ह्या लाईनचा कोणता म्हटला, कोणता रिजन आहे नॉट कंटेनिंग ओरिजिन, ह्या लाईनचा नॉट कंटेनिंग आणि ह्या लाईनचा कंटेनिंग ओरिजिन, म्हणजे रिजन जो येतो तो हा येतो पहा, हा येईल, म्हणजे इज द सोल्युशन सेट ऑफ इनइक्वेलिटी. ठीक आहे. नंबर 5 होते. ठीक आहे.